विरोधी पक्ष म्हटलं तर जे काही घडामोडी होतात त्याच्यावर भाष्य करणं गरजेचं असतं आणि हे करत असताना सरकारला सत्य परिस्थिती काय आहे ती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। गेले 2 दिवस जी आम्ही मागणी करत होतो की लोणीकरजी यांनी आमची नाही, आमदारांची नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी ही आमची मागणी कायम आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत। आत्ता आपण अधिवेशनात हाऊसमध्ये पाहिलं असेल, काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं, काहीतरी सांगायचं की नाही हे तोडून मोडून माझं वाक्य जोडलेलं आहे, मी असं बोलतच नव्हतो, हेतू माझा हा नव्हता, अमुक नाही तमुक नाही। आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा। ते काही मागायला तयार नाहीत आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी, तर जणू काही संपूर्ण भाजपाची आणि एशनची गटाचंच पूर्ण भूमिका ही जी लोणीकर बोलले आहेत तीच आहे, शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात असंच आमच्या अंगावर आले। असो, आम्ही 8 आमदार होतो, आम्ही हाऊस बंद पाडलं कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नकोय आम्हाला। बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी, ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागावी, बाकी काही आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं नाहीये आणि तर जर त्यांना सहभाग पुढे घ्यायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माफी मागावी। आणि दुसरं मत आमचं हे आहे की भाजपने असेल किंवा एशनची गटाने असेल त्यांना संरक्षण देऊ नये। जर संरक्षण दिलं याचा अर्थ हाच होईल की ते त्या दिवशी जे बोलले तीच भूमिका आणि तेच मन हे भाजपचं आणि एशनची गटाचं आहे। आज सभागृहामध्ये शेतकऱ्याचा अवमान करणारा आमदार लोणीकर यांनी काही खुलासा केला। आम्ही त्यावेळेस मागणी केली, तुम्ही शेतकऱ्याचा अपमान केला आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा माफी मागा। ते माफी मागत नव्हते, ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही, हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं, माझ्या हाडात शेतकरी आहे, माझ्या रक्तात शेतकरी आहे, माझ्या मांसात शेतकरी आहे। अरे तुझ्या मांसात आहे की हाडात आहे की रक्तात आहे, पण तो बोलून मोकळा झालाय, तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते। मी असं बोललो नाही। सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं की त्यांनी जे म्हटलंय मोदी तुमचा बाप आहे हे ते सांगितलं त्या ठिकाणी। त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं तुमच्या अंगावरचे कपडे मी दिले, आमच्या सरकारने दिले, तुमच्या बहिणींना आईंना 1,500 रुपये लाडक्या बहिणीचे मी दिले, माझ्या सरकारने दिलेत, यांच्या बापांनी दिले, अशा पद्धतीनं त्यांनी उल्लेख केला होता। त्यामुळं समस्त शेतकऱ्यांचा अपमान लोणीकरांनी केलं आणि म्हणून आमची मागणी होती की तुम्ही माफी मागा। तर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री लोणीकरांच्या बोलण्याला समर्थन देत होते, की ते लोणीकरांना समर्थन देत होते। म्हणजे लोणीकरांचं वाक्य हे शेतकऱ्याप्रती जे आहे तेच या लोकांची भूमिका होती। तिथील मंत्री लोणीकरांची वकिली करत होते। म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे यांची भूमिका, लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का? लोणीकरांचं वक्तव्य म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार यांची सुद्धा लोणीकरांच्या म्हणण्याला दुजोरा आहे का? तर म्हणून आम्ही माफी मागा म्हणून मागणी करत असताना उलट ज्या केंद्र सरकारने हजारो शेतकऱ्याचा बळी घेतला मोदींच्या नेतृत्वातील, त्यांना येऊ दिलं नाही, आंदोलन करू दिलं नाही हरियाणा पंजाबमधल्या शेतकऱ्यांना, ते आम्हाला म्हणतायत की देशद्रोही आहे। म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे। आपण शेतकऱ्यांचा अवमान करायचा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भिकारी म्हणायचं आणि वरून माफी मागायची नाही आणि लोणीकरांचं समर्थन करायचं। आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे की लोणीकरांची भूमिका जी आहे तीच भाजपाची भूमिका आहे। म्हणून आम्ही माफी मागायसाठी त्यांना आग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सभागृह आज तहकूब झाला, परंतु लोणीकरांनी माफी मागितली नाही, हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे।